सन 2026 चे द्वितीय पावसाळी अधिवेशन आज दिनांक 22 जून 2026 पासून विधान भवन मुंबई येथे सुरू झाले आहे। सदर अधिवेशन कालावधीमध्ये विधान भवन ई प्रवेश प्रणालीद्वारे विधान भवन मुंबई येथे प्रवेश देण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे। त्यानुसार पावसाळी अधिवेशन सन 2026 करिता विधान भवन ई प्रवेश फेस रेकग्निशन सिस्टम द्वारे देण्यात येत आहे। आतापर्यंत बहुसंख्य सन्मान्य सदस्यांचे फेस रेकग्निशन पूर्ण झाले असून त्यांचा प्रवेश सुरळीत होत आहे। काही पत्रकार, अधिकारी व कर्मचारी यांचे फेस रेकग्निशन नोंदणीमध्ये तांत्रिक अडथळे आल्यामुळे त्यांचे फेस रेकग्निशन होऊ शकले नाही। तरी ज्या पत्रकार, अधिकारी व कर्मचारी यांचे फेस रेकग्निशन झाले नाही अशा पत्रकार, अधिकारी व कर्मचारी यांनी आज दिवसभरात फेस रेकग्निशन नोंदणी पूर्ण करून घ्यावी। आज या प्रक्रियेतून सूट देऊन ओळखपत्राद्वारे प्रवेश देण्यात आलेले आहेत। उद्यापासून फेस रेकग्निशन प्रणाली अंतर्गत प्रवेश देण्यात येतील। शोक प्रस्ताव। शोक प्रस्ताव मी विनंती केली आहे अध्यक्ष महाराजांना विनंती केली। अध्यक्ष महाराज शोक प्रस्ताव करू द्या ना, काय तो आपला विषयच आहे। पण अध्यक्ष महाराज आपला जूनचा महिना आता संपत आहे अध्यक्ष महाराज, आणि आपल्याला लक्षात असेल की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बजेट अधिवेशनात सांगितलं होतं की अल निनोचा परिणाम यावेळेस दुष्काळावर जाणार, आणि ती परिस्थिती आता आलेली आहे। अध्यक्ष महाराज, आपण नद्या थांबवल्या नाहीत, त्याचं पाणी थांबवलं नाही, नाल्यांचं पाणी थांबवलं नाही, धरणं असतील, तलाव असतील, त्याचं पाणी आता सगळं कोरडं पडलेलं आहे। जमिनीतला पाणी पण आतमध्ये गेलेलं आहे। पिण्याचं पाणी अनेक गावामध्ये आज नाही, शहरामध्ये नाही। अरे बाबू, काय तुम्हाला त्रास आहे का? नाही नाना भाऊ, मी तुम्हाला थोडक्यात मी तेच सांगत आहे अध्यक्ष महाराज, तेच सांगत आहे अध्यक्ष महाराज। अशा भयावह परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की अध्यक्ष महाराज, आपण विधिमंडळाच्या कामकाजामध्ये शोकप्रस्तावानंतर कामकाज घेत नाही। पहिलेच अधिवेशन थोडक्या दिवसाचं आहे, 14 दिवसाचं अधिवेशन अध्यक्ष महाराज। माझा आपल्याला विनंती आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे सभागृहाचे नेते म्हणून, संदर्भित विषयावरती सभागृहात सकारात्मक चर्चा होईल या संदर्भातली जबाबदारी मी घेत आहे। योग्य चर्चा घडवून आणीन। बसा। शोक प्रस्ताव। शोक प्रस्ताव। मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो। पद्म